जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीला कॅन्सरची लागण. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कॅन्सर झाल्याची पत्रकार परिषदेत दिली माहिती. रेणापूर. एका खून प्रकरणातील जन्मठेपेची नाशिक येथे शिक्षा भोगणाऱ्या एका आरोपीला प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कॅन्सरची लागण झाल्याची खळबळजनक माहिती सध्या पेरोलवर सुट्टीवर आलेल्या चंदू मुसने यांनी दिनांक 22 रोजी पानगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. रेणापूर तालुक्यातील पाथरवाडी येथील चंद्रकांत मुसने यांनी सन 2012 साली एका कौटुंबिक वादातून सासऱ्याचा खून केल्याच्या आरोपाखाली त्यांना उदगीर न्यायालयाने दिनांक 4 ऑक्टोबर 2014 साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांची रवानगी नाशिक येथे खुले कारागृह येथे करण्यात आली. तेथे ती शिक्षा भोगत असताना आई आजारी असल्यामुळे ते दिनांक 20 जानेवारी 2026 ला सुट्टीवर आले असल्यामुळे घडलेला घटनाक्रम सांगण्यासाठी त्यांनी दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी पत्रकार परिषद घेतली व त्यांनी घटनाक्रम सांगितला तो असा की सन 2012 मध्ये माझ्या हातून सासऱ्याचा खून झाला. मी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना नाशिक जेल प्रशासनाची नाशिक येथे 72 एकर जमीन आहे. दररोज या जमिनीत काम करण्यासाठी जात होतो. नेहमीप्रमाणे काम करत असताना दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सागाच्या लाकडाची गाडी खाली करण्यासाठी काम करत असताना झाडाच्या सालीवर पाय घसरून मी खाली पडलो. तेव्हा तोंडातील दात जबड्यात घुसले व दात बुडल्यामुळे तोंडात जखम झाली. या जखमेचा इलाज करण्यासाठी जेल प्रशासनाचा दवाखाना आहे तेथे मला उपचारासाठी घेऊन गेले, परंतु म्हणावा तसा उपचार न करता 4 गोळ्या व आयोडेक्स देऊन परत पाठवण्यात आले. दिवसेंदिवस ती जखम योग्य उपचाराअभावी वाढतच गेली. जखम भरून येत नसल्यामुळे दुसऱ्या दवाखान्यात दिनांक 4 नोव्हेंबर 2025 ला बायोप्सी करण्यात आल्यानंतर कॅन्सर असल्याचे निदान झाले आणि त्यांनी सांगितले की हा कॅन्सर 3री स्टेप ओलांडून गेला आहे. 6 महिने ते 1 वर्षापर्यंत जगू शकतोस असे सांगण्यात आले, परंतु यावेळेस बराच काळ निघून गेला होता. हा उपचार वेळीच झाला असता आणि जेल प्रशासनाच्या दवाखान्यातील डॉक्टर यांनी बाहेर उपचार घेण्याचा वेळीच सल्ला दिला असता तर कदाचित ही वेळ आली नसती अशी खंत व्यक्त करून मी गेल्या 13 वर्षापासून जेलमध्ये असल्यामुळे माझ्याकडे उपचारासाठी पैसे नसल्यामुळे कोणी दानशूर व्यक्ती असतील तर मदत करण्याचे आवाहन यावेळी चंद्रकांत मुसने यांनी केले आहे. राजमंत्री न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर. बरं, नेमकी आपण सर्व पत्रकारांना बोलवून या ठिकाणी पत्रकार परिषद कशासाठी आयोजित केली, आपलं म्हणणं काय? कॅन्सरच्या रोगासाठी. माझं नाव चंद्रकांत बाबुराव मुसने. मी 12 मार्च 2012 पासून जन्मठेपेची शिक्षा नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये भोगत आहे. मला 2025 मध्ये ट्रकून पडल्यामुळं मला जखम झाली. त्या जखमेवर उपचार बरोबर नाही झाल्यामुळे जखम वाढत गेली. जखम वाढत गेल्याच्या नंतर मला संदर्भाला रेफर केल्याच्या नंतर 2 वेळेस निगेटिव्ह रिपोर्ट आला आणि 3ऱ्या वेळेस माझा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. मला समजल्यानंतर कसला पॉझिटिव्ह? कॅन्सरचा. मग मी इथं आल्याच्या नंतर मी बाहेर सुट्टीवर आल्याच्या नंतर मी चौकशी केली. 1 दिवस मुक्कामाला थांबलो. 20 तारखेला मी सुट्टीवर आलो आणि चौकशी केली. त्या टायमाला त्यांनी सांगितलं की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आल्याच्यानंतर मी पुण्याला गेलो. पुण्याला मी पेट स्कॅन करून घेतलो पण त्यांनी सांगितलं तुमचा रिपोर्ट 4थ्या स्टेपला आहे आणि जगण्याची शक्यता तुमची नाही. माझी मुलगी सोबत होती, तिने रडायला चालू केलं. मला दुःख आवडलं नाही. मग राहू दे म्हणलं, आता जी नशिबात असेल ते आपल्याला भोगावं लागेल, त्याला इलाज नाही. बरं, नेमकं म्हणजे तुम्हाला म्हणजे चुकीचा इलाज म्हणताय, कुठल्या डॉक्टरने, बाहेरच्या डॉक्टरने केलाय की तुमच्या जेलच्या डॉक्टरने मला वेळोवेळी पाठवलं नसल्यामुळे माझा आजार वाढत गेला. काय त्या डॉक्टरचं नाव? डॉक्टर विभूते. विभूते. डॉक्टर विभूते. आणि कसला चुकीचा इलाज म्हणताय तुम्ही? म्हणजे त्यांनी औषध दिलंय की दुसरं काय दिलंय? काय नेमकं काय? मला वेळोवेळी बाहेर संदर्भाला जेलचा कॅन्सरचा इलाज मध्ये होत नाही जेलमध्ये. बरं, हीच गोळ्या देऊन जेलच्या पॅराशूटाल, डायक्लो, सिट्रिजन, नॅशिलिटी हीच गोळ्या देऊन मला इथंच मध्ये दाबून ठेवलं आणि मला धमकी दिली की तुझं खुल्या कारागृहात कॅन्सल करतो, तू जास्त नाटक करू नको, तू पेट्यांना राऊंडला जास्त उभा राहू नको असं सांगत गेलं.
तरी सुप्रिटेंडनं मला भरपूर आपल्या लेकरासारखं सहकार्य केलं, की तिने सांगितलं की बा तू काळजी करू नको, मी डॉक्टरला सांगते तुझं ओपन कॅन्सर करीत नाही. मग असं सांगितलं. मी प्रत्येक राऊंडला विनंती करत होतो. हा एक हप्त्याला राऊंड असतो, मग बाहेर किंवा मध्ये कधीतरी विनंती करायचं. तर मॅडमनं सांगितलं आता तू सुट्टीवर भर आणि सुट्टीवर जाऊन तुझा इलाज कर, डॉक्टर तुझ्याकडे बघत नाही, इलाज करत नाही. नाही तुम्ही खुन्याचे आरोपी आहेत म्हणता स्वतः, हो, मग तुम्ही आज बाहेर कसे? मी आज पॅरोल सुट्टीवर बाहेर आलो. पॅरोल संपला नाही का आणखी? नाही, आता मला 1 तारखेला पॅरोल संपत आहे. 2 तारखेला मला जमा व्हायची तारीख आहे. मग आता नेमकं तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे त्या डॉक्टरांच्या बाबतीत काय म्हणणं आहे? योग्य ती कारवाई करावी आणि माझ्यावर उपचार जेल प्रशासनाने करावा. नाही आता तुमचं 14 वर्ष संपत आले. 14 वर्ष संपत आले. आता कोरोनाचे दिवस आम्ही 2 वर्ष बाहेर असल्यामुळे आमचे कोरोनाचे दिवस धरलेले नाहीत. त्याच्यामुळे आता आम्हाला 2 वर्ष आणखीन काढावं लागतील. कोरोनाचे दिवस धरत नसल्यामुळे आम्हाला 2 वर्ष आणखीन काढणं गरजेचं आहे. आणि ही 2 वर्ष झाली, 14 वर्ष यांनी सुट्टी घेतल्याशिवाय आम्हाला सोडत नाही. बरं, आज मला एवढा मोठा आजार झालाय आणि मला 6 महिन्याची गॅरंटी दिलेली आहे डॉक्टरनी, 6 महिन्याचे वर्ष जगण्याची. जगण्याची. म्हणजे आज मरणाच्या स्टेपवर मी आहे. बर, मग आता आता तुमचं हे आयुष्य म्हणजे संबंधित तिथल्या जेलच्या डॉक्टरांनी बर्बाद केले असं म्हणणं आहे. हो, मग त्यांना काय, म्हणजे त्यांच्या काय अपेक्षा आहेत? त्यांच्याकडे योग्य ती कारवाई व्हावी डॉक्टरवर. माझा वेळ इलाज नाही केल्यामुळे, मला पाठवलं नसल्यामुळे बाहेर. बर, तुम्ही आता तुमचे 1 वर्षाचं त्यांनी लाईफ सांगितली, हं. 1 वर्ष म्हणजे जगताय असं सांगितलं. तुम्हाला म्हणजे जनतेला काही म्हणणं आहे का, म्हणजे असं? म्हणजे काही लोकांकडून म्हणजे मदतीची अपेक्षा मला किंवा जनतेने डॉक्टरकडून- जनतेने मला किंवा मला मदत करावी, मला सहकार्य करावं, की माझा मोबाईल नंबर मी देतो. 95 118 30 455 मोबाईल नंबर आहे. त्याच्यावर मला सहकार्य करावं. काय पण मग 1 रुपया आठाने काय द्यायची इच्छा असेल तेवढी इच्छा देऊन मला सध्या तात्पुरता इलाज करण्यासाठी. माझी आणखीन एक संचित सुट्टी बाकी आहे. ही पॅरोल संपली. मी आता 1 तारखेला जमा झाल्याच्या नंतर, 2 तारखेला जमा झाल्याच्या नंतर मी परत लगेच 4 दिवसांमध्ये संचित सुट्टीवर मी परत येणार आहे.